या भावांनो, गाडीचं फाळक वगैरे खोललेलं आहे, तर मला आलेलं आहे माग. तर आपल्याला काही काम नव्हतं, यंगाला म्हणलं चल आपण जरासं काम करू. तर आपल्याला बांधायची केसरी प्लस ही चप्पल एवढीशी पण चांगलं आहे. तर तसं नाही यंगा शूट. तर चला तुम्हाला बांधून दाखवतो कसं दिसतं काय नाही का. मग काय मला आलेलं आहे आता. चल झाली भरायला गाडी आपली. 5 गोण्याची एंट्री. काही ट्रॅक्टर आलेला आता. तर मला लोक जरा चर्चा करू राहिले काय करायचं काय नाही. इंगेशन 9 बाय. तर हे पाहिलं का कसं काय माल लावणार आता खालच्या उभ्यांवर आड्या. तर तो आपल्या गाडीला कितीची हाईट येते काय. तर आता भरायचं कंटिन्यू चालूच राहणार आहे. तर हे पाहिलं का माल यायचं काम चालू आहे. हे दिल्लीवाल्याचा विशेष बल्ल्या टाकून हाईट आलेली याला. क्या बोल रे. हा तो म्हणतोय रील वगैरे काढून घे. रील्स व्हिडिओ. भांडणं चालू झाली यांच्या डायरेक्ट शिव्या गाड्या का नाकाला. काय वाटतं हेंगे. मग काय दुसरी पिकअप लागली आता. डायरेक्ट क्रॉसिंग चालू झालेली आहे आता एकदम टायमिंग शीर. पार्ट्याला कसा होता पाहिला का. ते एकदम जोरात विषय कागद दिलेली दफनून. यंगेश्वर वर बसलेला आहे. तिकडं गाडी इकडं पुढं सुद्धा इकडं 2 इकडं फ्लावर तिसरी. कसं आहे हत्यार मध्ये हाईट आलेली डायरेक्ट धिंगाणा आहे का नाही. असं बल्ल्या टाकून फक्त डेअरिंग मधले माणसं चालली ते. जसे की मेवाती ना आपण बाकी बल्ल्याले कोणीच नाही. मग काय भावना गाडी चालवली भरायची. मग म्हणलं जेवण करू का. इंग्लिशवर आणि शेवभाजी मस्त पैकी जेवण करायचं टेन्शन काय नाही. मस्त डायरेक्ट भाजी भाकर क्वालिटीमध्ये. मग काय करू जेवण. मग काय जेवण झालं नंतर आपल्याला ही गाडी वाढवायची. मग काय मस्तपैकी जेवण वगैरे झालं तर आमचं. तर काय आत्ताशी फक्त दुसरी थप्पी चालू आहे. तर जेवण कुठे करा पाहिजे तुम्हाला इथं 180 रुपयात एकदम ओके मस्त. 3-4 भाकरी खाल्ल्या का मुलांनी. 3-4 भाकरी खाऊन एकदम ओके. या हॉटेलचं बोर्ड प्रॉपर आपण साकूरमध्ये नाही आता. एवढ्या गोण्या टाकलं तर आपलं काही एक थप्पी कंप्लीट होईल. बघता अजून पाहू किती टाइम लागतो. आता मस्त 1:30 वाजून गेलेला असणार आहे. 2 वाजलाय. 2 कंप्लीट 2 बजी. तर पाहू बरं मग काय आता करू आराम गाडीत जाऊन. तर आता एक भत्ता राहिलाय आपल्या कंप्लीट. तर ही थप्पी झाली. आता माल वाढलेला आहे. आपली हाईट वाढवली वर. तर पहिली जी एक थप्पी कधी एवढी हाईट होती नंतर 1-1 गोण्या 5-5 गोण्या वर वाढल्या. कागद वरती घातला आम्ही आलो आता वरती. म्हणजे ट्रक एवढी हाईट लागेल आपल्या गाडीला. गेला तरी बाल्ल्या टाकेल आपल्याला काही नसून सुद्धा आपली हाईट आलेली. काय अजून 15-20 मिनिटं फक्त नाही तर अर्धा तास. अरे किती वाजले 3-5 हो 3:30 वाजता काही नाही. मोबाईल कसा बसलाय. हे मार्केट अख्खं इकडे तिकडे गाड्यावर राहिल्या नाही का. मग
काय सुटलेलं रॉकेट तेव्हा असं गाड्या मध्ये मध्ये करता. मग काय सुटलं रॉकेट. कस काय अक्षय रायडर कसा गेला आपल्याला अजून वाढत तास खाणार इथं म्हणजे 1 तास गाडी बिडी बांधू सर अजून तर 2 टाकते आधी काय उरण तेवढं टाकते आणि त्याच्यात काट्याची लाईन पाहिजे मी तेवढी होईल का काटा आमच्याला गेल्या काट्यामध्ये 1 तास तिथं इकडून निम्म्या गाड्या तिकडून ये आणि बाय अजून एक कोथंबीरची गाडी आली. कोथंबीरची गाडी आलेली. तुम्हाला वाटत नाही आला 15 कस काय रायडर नसते कसा हात घालतो. फायनली आता गाडी सुटलेली आहे. लय हाल झाले आहे की आपली. मग काय लय बेकार हाल झाली ती भावानं. त्यांनी मकर घ्यायची आपली गाडी तुझी 4:30 वाजता सोडली 4 वाजता 34ला तर आता 4:43 झाले. तिथून आपण काय 5-6 किलोमीटर पुढे आलेलो आहे. आपल्याला सगळा असा रोड आहे आता नाही का कमीत कमी 17-18 किलोमीटर नाही का हवेला लागायपर्यंत असाच रोड आहे. एक तर व्यापारी म्हणत होते भारताना बांधू नको. तिकडून प्रॉब्लेम आणि दिसलं तरी प्रॉब्लेम म्हणजे तिकडून ना मारायची तिकडून ना मारायची पण आपण आपल्या मनानेच करणार. आम्ही कागद जाग्या मारून घेतला आता हे पा कुठं आला होता आपण. घाट चंदनपुर घाट में अभी हम घाट उतर रहा था दमा नवीन ल्युमिनस इवन ग्लो सीरम आयामरत. आता घाट उतर गाडी क्रमांक 15 वाला 15 सोलापूर कोल्हापूर जाणारी नाही ही लोकल चालणारी गाडी आहे 15 बोकड घेऊन बोकड. हे मागच्या गाडीवालीला काय दम नाही उरायला नाही का नाही एमर्जन्सी फोन आला त्याला घरून लवकर या. मग काय भावानं उतरलाय आता थोडाच राहिलाय घाट. डिस्कनेक्टेड झालाय मोबाईलच स्विच ऑफ झालाय. पहा आता तुम्ही उतर चुका आहे घाट आलोय खाली आलोय. मी मराठी हिंदी मारायची आता गाडा माणसं म्हणते लय मोठा घाट आहे लय मोठा घाट आहे. 2 मिनिटात खाली फक्त ते टेकडलंय झोपरी मॅथ नाही करत डायरेक्ट टेकडत. मग काय भावांनो पेट्रोल आपलं पंचरवाली जे थांबलो होतो टायर चालन. मग काय चालन म्हटलंय पाहू आता देव जाणे देवाच्या हातात सगळं. आणि हवा ही कोणती गाडी 74-72 हवा ही 74-72 जाऊ का मग काय डिझेल टाकीत होते आपलं काय आपलं डिझेल टाकेल काय त्यांना सोडून आलोय पुढं आपण. रायडर गरम झालं रे माझी भीती वाटली काहीच गरम तारा गरम झाले टायर गरम झालं. दोन्ही पण उजेड ते उजेड लय लोडले घ्यायचं. काय भावांना चढलं पाहिजे समृद्धी आपण काही टायर वगैरे चेंज नाही केलं का तर आपल्याला चेंज करायला काही ठिकाणी थांबलो आणि
त्याचा जॅक चढा ना, आपला पुढं लावायचं बदलं त्याचा मागं लावू, त्याचा जॅकच चढा ना. म्हणलं आता सगळं देवाच्या कृपेने जसं तसं इथला चढून वरती तर हे समृद्धी एक्सप्रेस लागलेला आता आपल्याला नाही का. तर पाहू. तर चला काय असेल ते आता तुम्हाला सपोर्ट एन्जॉय करतो का कसं करतो तुम्हाला दाखवतो. आत्ताची काय एवढी हात खराब झालेली अजून तर नाही व्हायची. हो बाकीचं काय असेल ते चला. मग काय बदलायचं होतं टायर. रायडर कसं वाटतंय? काही नाही भाऊ, हवा नाही. सारे संकट एका मागे. त्याच्यात टायमिंगचं रॉकेट भरलंय, त्याच्यात अर्ध टायर आणि साथ सोडली. तर आहे का नाही रायडर? येऊ का आतमध्ये? हो काय बरं किती चढलंय? बघ काहीच नाही अजून. आला असेल रे भाऊ. नाही रे भाऊ, मातीमुळं या ये परत काढ. म्हणणार तुम्हाला आता टाइम पैसे मारून झालंय. काही शपथ अशी गांधीरली त्याच्यात म्हणलं ना भेंचर पंक्चर आला त्याच्या तुम्हाला सांगतो का भेंचरला कम्प्लीट 1 घंटा घालला होता. त्याच्याकडे हवा अवेलेबल नाही. आता माझा भेंचर पंक्चर आला होता काय नाही की घंटा जळ असेल पण आता काय मजबुरी होती म्हणून हे पहिला इतका घाण जेव्हा मागचं पुरा व्याकार आलेला व्याकार. हा ओके धन्यवाद. आम्हाला घाण होत्या पंक्चरवाल्याचा. अरे काय येणार हा बोललंय घाण घाण म्हणून वाटत पण नको बा जाऊन द्या. चला बाकी ते पूर्ण बघा. मग काय सौरभ शेठ भेटले होते. मग काय संकेत शेठ नात करते काय यायलाच लागतं म्हणजे यायलाच लागतं. कस काय मग महिना जवळजवळ आणि आता वाजलेलं आहे 11:30. जसं मला काही लेट झालेलं आहे. आपल्याची गाडी 5 वाजता मार्केटला प्रयत्न तर करणार आहे आपण जायचं. आपल्या गाडीला आता 100 लावून धरेले. तर जी पुढे गाडी असते संकेतची गाडी आहे 74-72 त्याचा मला आहे दुरुपचा. ती गाडी सुद्धा लेट झालेली आहे. आता तुम्हाला दाखवते आम्हाला पुढे भेटला संभाजीनगरमध्ये. तर तिथे थोडा भाजीपाला टाकायचा होता त्याच्यामुळे तो थांबला होता. आपल्याला तर सकाळी काम नव्हतं तरी पण आपल्याला 1 तास आपला टाइमपास झालेला आहे. काय झालेलं आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. कशी जर्नी घ्यावी माहिती त्याची काय गरज नाही. तात्पर्य म्हणायला गेलं तर असंच आपल्या ब्लॉगला नाही का म्हणजे कंटिन्यू ठेवा आणि चांगला सपोर्ट करा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे आपले जे ट्रॅकिंग ब्लॉग म्हणजे तुम्हाला बघायला भेटतील. ते एक्सप्रेस म्हणा कंपनी मला असू द्या कोणता इतर कोणता असू द्या तुम्हाला बघायला भेटू शकतो. तर आपले जे मराठी माणसं आहे त्यांनी आपल्या चॅनलला 100% सबस्क्राईब करून लाईक करा शेअर नक्की करा. तर चला मग तुम्हाला आपली ही एक्सप्रेस म्हणजे कशी आहे काय आहे कोणतं मार्केट आहे मार्केट म्हणजे वातावरण म्हणजे तिथे हालचाल कशी आहे काय सगळं तुम्हाला पाहते या ब्लॉगमध्ये नाही का. तर आता फक्त तुम्ही रस्त्याचा आनंद घ्या. बाकीचं काय असं त्यातला सकाळी
साहेब उभी आहे, साहेब गाड्या चेकिंग करून राहिले आणि आपण आधी गाडी तर जो आता जो आहे ना आम्हाला सांगायला नाही का ते लई बेकार शब्द आहे त्यो समोर आहे दाखव तो लाल गाडीवाला आहे म्हणजे ब्लॅक गाडी आहे लाल लाईट कमीत कमी नाही का भावांनो 200च्या स्पीडनं जरी आला असतं ना आपण 100 200च्या स्पीडला आहे ना आपला डायलॉग बाजी रास्त का मोसातो शब्द डायलॉग तो पण त्याला नाही का एकदम क्वालिटी असा बंगाटा होता डायरेक्ट किंग करून तिच्याकडे कट करून मारा नाही कुठं पुसतो दमा उडून घे काय झोले त्याला म्हणायची त्याला त्यामुळे त्याचा डाळ होऊ द्या तिथं आता चलू आता आपण आता कंप्लीट 2 वाजता टोल सोडलेला आहे तर आपल्याला जो आता 2 कधी 1 म्हणजे 3 तास आहे आपल्याला टोटल किलोमीटर 190 तर वरचा वाटारच ना गेल्यानंतर ते 17 वाले आणि त्याच्यात आम्ही राहुरी वाजले तसं ते पण आमचे भडक कसं चला मग काय भावनो फायनली आपण आलेलो आहे आता रायपूर रोडला म्हणजे जो नागपूर टू रायपूर भंडारा हा रोड आहे तर आपला मॅप चालू आहे आपल्याला तुम्हाला सांगतो किती किलोमीटर आहे 150 बाकी आहे अजून पक्क तर हे माहिती का कशी गाडी चालू राहिली एकदम रॉकेट आणि त्याच्यात आपलं टायर कसं वाजवतं पहा तुम्हाला आपण आता नाही का रायपूर रोड सोडलेला आहे कोणत्या रोड पकडला आपण आता मधला तर हा अख्खा सिंगल आहे आणि ते पूर्ण जंगलातून तर आपल्याला काही जंगलातून जायचं या रोडला एक सुद्धा गाडी नाही या रोडला तर त्याच्यामुळं नाही का गाड्यांना सगळं आपण पाटावरती घेतलेले आहे पुढला अंदाज माहीत नाही आपल्याला काय असं त्या वजह बोलतो तर मग काय आता वाजले आपल्या 4 आपल्याला 4:30 वाजेपर्यंत आपण जाऊ शकतो आराम डायरेक्ट आता इथून मार्केटमध्ये गेल्यानंतर भेटू तुम्हाला मध्ये काय व्हिडिओ वगैरे घेत नाही काय त्याच्या मागं लागून जरा हो मार्केटला गेलं तुम्हाला दाखवतो नाही का मग काय भावांनो फायनली आपण मार्केटला पोचलो होतो आता 4:50 झालेले गाडी अख्खी मोकळी केली बारदाने काढली गाडी आता खाली व्हायला चालू झालेली मग काय पब्लिक आपली गाडी झाली सकाळी 4 वाजता खाली किती वाजता झाली असं रेंगा खाली 4च्या आसपास तर A to Z माल ऐकलेला आहे रात्री इथं सगळा माल टाकला होता इकडं तिकडं पांगून अख्खा माल विकून गेलेला आहे मार्केट एकदम सुनं झालेलं आहे अभी बजी काय 11 आता आपल्या कुठं जायचं भाऊ तुमसरला दारा तुम्हाला फोन आलाय तर इकडं चांगलाच विषय आहे आणि झाला रात्री पाऊस तुम्हाला मा उतरता की सर आपला काळ त्याच्याकडे नव्हता
तर मग काय भावांना भाडं वगैरे घेतलेलं आहे सगळं. तर आपण ऑलरेडी बाहेर निघलेलं कोणत्या गावात सिटीत आपण सिटीतून बाहेर चाललो. आपल्याला जायचं आहे तर तुमसरला. तर तुमसर आपल्यापासून कंप्लीट 61 किलोमीटर आहे इथून. तर आपली गाडी तिकडे भरणार आहे. तर मग काय आहे आपला हा ब्लॉग कसा वाटला काय कमेंटमध्ये नक्की सांगा. हा वाटल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे आपले असे ट्रेकिंगचे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील. आणि कसं आहे ड्रायव्हरचं काय आहे तुम्हाला सगळं अनुभव कळलं. आमचा ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पक्का अनुभव कळाला असेल. कुठून कुठपर्यंत फाटेल. तर एन्जॉय करा हा ब्लॉग. आणि पुढला ब्लॉग लवकरच येणार आहे आपला तुमचं ते संगमनेर असो किंवा राहुरे. तर भेटूया पुढल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर ह्या ब्लॉगला इथं एंड करूया. चलो.